तर माझ्या लाडक्या अशा वर्ग 12वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या माझ्या लाडक्या व प्रिय अशा विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपणासमोर अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ सादर करत आहे. तर मागील वर्षी जी काही बोर्ड परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड औरंगाबाद संभाजीनगर अर्थात यांनी जी काही परीक्षा घेतलेली आहे, विषय OCM वर्ग 12वा, तर त्या परीक्षेचं स्वरूप, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं होतं हे मी आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहे. तर बघा, मग परिचय मी आपणाला नंतर सांगेन आणि सूचना देखील मी नंतर सांगेन. प्रश्न 6वा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही दोन. पहिला प्रश्न आहे, संसाधनाचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो. तर उत्तर आहे व्यवसाय संघटन ज्या साधनांचा किंवा घटकांचा उपयोग आपला व्यवसाय चालवण्यासाठी करते. व्यवसाय संघटन ज्या साधनांचा किंवा घटकांचा उपयोग आपला व्यवसाय चालवण्यासाठी करते, अशा सर्व घटकांना संसाधने म्हणतात. उदाहरणार्थ, कच्चा माल, उपकरणे, यंत्रसामुग्री, वेळ, मनुष्यबळ, जागा, इमारत इत्यादी. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये दोन प्रकारच्या संसाधनांचा मुख्यतः विविध प्रकारच्या वस्तू व सेवा यांच्या उत्पादनासाठी उपयोग केला जातो. अ आहे भौतिक संसाधने आणि ब आहे मानवी संसाधने. त्यालाच आपण मनुष्यबळ असे म्हणतो. नंबर 2, संसाधने ही दुर्मिळ असतात. मागणीच्या प्रमाणात ती उपलब्ध नसतात, म्हणून ती जपून व काळजीपूर्वक वापरणे, वाया न घालवणे आवश्यक असते. पर्याप्त क्षमतेपर्यंत त्यांचा पुरेपूर वापर होणे आवश्यक असते. व्यवस्थापनाचे मुख्य कार्य किंवा ध्येय उपलब्ध संसाधनाचा अधिकतम व संघटनेच्या हितासाठी कसा वापर होईल हे पाहणे असते. संसाधनाची नासाडी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक असते व त्यासाठी व्यवस्थापनाची विविध तंत्रे व तत्त्वे यांचा योग्य वापर करणे व्यवस्थापनाला गरजेचे असते. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचे संबंध निर्माण झाले पाहिजेत. शिस्तीचे तत्व, सुव्यवस्थेचे तत्व, पोषक वातावरण, त्यानंतर
समन्यायी कामाचे वाटप इत्यादींचा उपयोग करून व्यवस्थापन व कर्मचारी आपली कार्यक्षमता वाढवू शकतात. आधुनिक व प्रमाणित उपकरणे, यंत्रे यांचा उपयोग दर्जा सुधारणे, उत्पादकता वाढवणे, मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवणे यासाठी होऊ शकतो. तर हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न काय आहे तर बघू. परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत ई व्यवसायाची स्थापना करणे सोपे आहे. सकारण स्पष्ट करायचं आहे. ई व्यवसायात माहितीच्या व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजेच इंटरनेट म्हणजेच वेब च्या साहाय्याने सुरू केला जातो. ई व्यवसाय माहितीच्या व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजेच इंटरनेट वेबच्या साहाय्याने सुरू केला जातो, व्यवस्थापित केला जातो व चालवला जातो. म्हणूनच ई व्यवसाय सुरू करणे अतिशय सोपे असते. या व्यवसायात कमी भांडवल लागते. दुसरा पॉइंट आहे, परंपरागत व्यवसायात वस्तू मांडण्यासाठी व प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या प्रशस्त जागेची आवश्यकता असते. तसेच अशा व्यवसायात आवश्यक असणाऱ्या पायाभूत व इतर सुविधा व कर्मचारी निर्माण करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. त्यानंतर तिसरा पॉइंट काय आहे बघा. परंपरागत व्यवसायात ग्राहक शोधण्यात व ग्राहकांना राजी करण्यास किमतीची घासाघीस करण्यात व इतर चर्चा व शंका निरसन करण्यात बराच वेळ जातो. अशा व्यवसायाच्या विविध प्रक्रिया पूर्ण करण्यात पुष्कळ वेळ, सामर्थ्य व पैसा वाया घालवावा लागतो. तथापि ई व्यवसायाच्या अटी, शर्ती व इतर आवश्यक असलेली माहिती ग्राहकाला इंटरनेटवरून तत्काळ पुरवली जाते व स्वीकारली जाते. 4 आहे, परंपरागत व्यवसायात व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तथापि ई व्यवसायात अशा समस्याला सामोरे जावे लागत नाही. वरील सर्व कारणांमुळे ई व्यवसाय प्रस्थापित करण्यास ही व्यवसाय प्रस्थापित करण्यात फार सोपा आहे. तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता द्यावी. कामगारांच्या व्यवस्थापनातील सहभागास
व्यवसायाने मान्यता द्यावी. सकारण स्पष्ट करावे. करावे आणि करा. तर उत्तर आहे कामगार हे व्यवसाय संघटनेच्या यशाचे शिल्पकार असतात. कामगार हे व्यवसाय संघटनेच्या यशाचे शिल्पकार असतात. मानवी संसाधनात केलेली गुंतवणूक व्यवसाय संघटनेला दीर्घकालीन उत्तम फायदे मिळवून देते. मानवी संसाधनात केलेली गुंतवणूक व्यवसाय संघटनेला दीर्घकालीन उत्तम फायदे मिळवून देते. नंबर 2, व्यवसाय संघटनेने विविध योजनांद्वारे कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. व्यवसाय संघटनेने विविध योजनांद्वारे कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. उदाहरणार्थ, सामायिक सूचना अथवा प्रस्ताव देणे, उत्पादन व इतर खर्चात बचत करण्याचे मार्ग सुचवणे. उदाहरणार्थ, सामायिक सूचना अथवा प्रस्ताव देणे, उत्पादन व इतर खर्चात बचत करण्याचे मार्ग सुचवणे, उत्पादन दर्जा सांभाळणे, नफ्यात सहभागी होऊ देणे, सहभागीदारी देणे इत्यादी. पॉइंट 3 आहे, जेव्हा कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होण्याची संधी दिली जाते. जेव्हा कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होण्याची संधी दिली जाते, तेव्हा त्यांचे मानसिक धैर्य उंचावते. परिणामी कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी आपुलकीची भावना उत्पन्न होते व त्यांना दिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ते सक्रिय भाग घेतात. परिणामी कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी आपुलकीची भावना उत्पन्न होते व त्यांना दिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ते सक्रिय भाग घेतात. 4 नंबरचा पॉइंट आहे, कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होऊ दिल्यामुळे व्यवसाय संघटना कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतात. कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होऊ दिल्यामुळे व्यवसाय संघटना कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतात. यामुळे कामगार आणि व्यवस्थापनात सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. यामुळे कामगार आणि व्यवस्थापनात सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात व पुढे ते दृढ होतात. ते जे व्यवसायात यश मिळवण्यासाठी आवश्यक असतात. आता 4 नंबरचा प्रश्न आहे किंवा विधान आहे,
ग्राहकांच्या उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता असते. ग्राहकांमध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता असते. तर सकारण स्पष्ट करायचं आहे. उत्तर कसं द्यायचं बघा. मुद्रीकरण म्हणजे उत्पादकाने आपल्या उत्पादनाची बाजारात स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी उत्पादनाला, वस्तूला, सेवेला दिलेले नाव, संज्ञा, विशिष्ट आकार, रचना, चिन्ह व संस्था यांचे एकत्रीकरण यापैकी काहीतरी वापरून केलेला प्रयत्न होय. मुद्रीकरणामुळे बाजारपेठेतील असंख्य स्पर्धकांपेक्षा आपली वस्तू वेगळी ओळख दाखवू शकते. थोडक्यात मुद्रीकरणामुळे वस्तूला ओळख प्राप्त होते. जसे बाटा, सर्फ, कोको-कोला, (501) सोप, 50-50 बिस्किट इत्यादी. अशा प्रकारच्या उत्पादनांनी बाजारात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नंबर 2, मुद्रीकरण हे मालाच्या प्रसिद्धीसाठी अत्यंत परिणामकारक साधन समजले जाते. एकदा बाजारपेठेमध्ये एखाद्या मुद्रेने लौकिक प्राप्त केला किंवा ब्रँडने लौकिक प्राप्त केला की व्यवसायाचेही चांगले नाव होते व त्यामुळे व्यवसायाचा विस्तार होतो. सर्वदूर ग्राहकांवर सकारात्मक परिणाम होतात व सर्वदूर ग्राहकांवर सकारात्मक परिणाम होतो. ग्राहकांमध्ये मुद्रेविषयी विश्वास वाढतो किंवा ग्राहकांमध्ये ब्रँडविषयी विश्वास वाढतो. तिसरा पॉइंट आहे, मुद्रेमुळे वस्तूला ओळख मिळतेच, परंतु त्याचबरोबर उत्पादकालाही त्याचा फायदा होतो. मुद्रेमुळे वस्तूला ओळख मिळतेच, परंतु त्याचबरोबर उत्पादकालाही त्याचा फायदा होतो. नवीन ग्राहक मिळवण्यासाठीही मुद्रेचा, ब्रँडचा उपयोग होतो. तसेच आहेत ते ग्राहक टिकून राहतात. नंबर 4, मुद्रीकरणामुळे व्यवसायामध्ये वाढ होते व नवीन ठिकाणी व्यवसाय करण्याची संधी मिळते. मुद्रीकरणामुळे व्यवसायामध्ये वाढ होते व नवीन ठिकाणी व्यवसाय करण्याची संधी मिळते. मुद्रा ग्राहकांच्या मनात विश्वास, ट्रस्ट निर्माण करते. ब्रँड ग्राहकांच्या मनात विश्वास, ट्रस्ट निर्माण करते. संभाव्य ग्राहक मुद्रित ब्रँडेड वस्तू खरेदीला प्राधान्य देतात.
संभाव्य ग्राहक मुद्रित वस्तू खरेदीला प्राधान्य देतात. संभाव्य ग्राहक ब्रँडेड वस्तू खरेदीला प्राधान्य देतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला 6वा प्रश्न कंप्लीट. आता आपण लगेच 7वा प्रश्न घेऊ, कारण मध्यंतरी सुट्टी असल्यामुळे बरेचसे प्रश्न आपले तसेच राहिले. प्रश्न 7वा आहे, छोटेच प्रश्न आहे. प्रश्न 7वा, पुढील प्रश्न सोडवा. कोणतेही 2 मार्क आहेत 10. तर 2 प्रश्न सोडवायचे आहे. प्रत्येकी 5-5 मार्क आहे. दिलेले आहेत 3. नियोजनाचे महत्त्व सांगा. प्रश्न काय आहे? नियोजनाचे महत्त्व सांगा. तर बघा मग, नियोजनाचे महत्त्व पुढील प्रमाणे वर्णन करता येईल. त्यामध्ये नंबर 1, स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत. नियोजन म्हणजे उद्दिष्ट निश्चित करण्याची प्रक्रिया असते. नियोजन म्हणजे उद्दिष्ट निश्चित करण्याची प्रक्रिया असते. योजना व धोरणे तयार करून संघटनेची उद्दिष्टे निश्चित करणे. योजना व धोरणे तयार करून संघटनेची उद्दिष्टे निश्चित करणे. कार्यप्रणाली व कार्यपद्धती ठरवणे. नियम व अटी तयार करणे यांचा नियोजनात अंतर्भाव असतो. यामुळे ध्येयाचे स्वरूप अधिक स्पष्ट होते. जेव्हा कर्मचारी योजना राबवतात तेव्हा ते संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्यप्रवण असतात. नंबर 2, दिशादर्शक. नियोजन नेहमी अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी योग्य दिशा दर्शवते. नियोजनामुळे व्यवस्थापकाला आपल्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून त्यांच्यावर सोपवलेले काम योग्य वेळेत करवून घेण्यासाठी योग्य दिशा देणे शक्य होते. यामुळे व्यवस्थापकाला अपेक्षित निकाल मिळवता येतो. नियोजनामुळे व्यवसाय संघटनेतील सर्व कामे सहजपणे व व्यवस्थित पद्धतीने करता येतात. नंबर 3, कार्यक्षमतेत वाढ. नियोजनामुळे व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झालेली दिसून येते, कारण त्यांना आपली उद्दिष्टे स्पष्ट झाल्यामुळे ती पूर्ण करण्यासाठीचा कृती आराखडा तयार असतो. तर नियोजनामुळे व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झालेली दिसून येते, कारण त्यांना आपली उद्दिष्टे स्पष्ट झाल्यामुळे ती पूर्ण करण्यासाठीचा कृती आराखडा तयार असतो. योग्य नियोजनामुळे कर्मचारी दिलेल्या सूचनानुसार योग्य वेळी काम करू शकतात व यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. नियोजनाद्वारे सर्व गोष्टी आधीच
ठरवल्या जात असल्यामुळे गोंधळ, संघर्ष, प्रयत्नांची पुनरावृत्ती, संसाधनाचा अपव्यय इत्यादी बाबी टाळता येतात. अशा प्रकारे वेळ, शक्ती, प्रयत्न या सर्व बाबी वाचल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. पॉईंट नंबर 4 आहे कमी जोखीम. प्रत्येक व्यवसाय संघटनेला काही धोक्यांचा, अनिश्चिततांचा आणि अनपेक्षित परिस्थितींचा म्हणजे अचानक उद्भवलेली संकट. अनिश्चितता म्हणजे अचानक उद्भवलेली संकटे, ज्या परिस्थितीचा आपल्याला अभ्यास नसतो किंवा कल्पना नसते. कमी जोखीम. पुन्हा बघा, प्रत्येक व्यवसाय संघटनेला काही धोक्यांचा, अनिश्चिततांचा आणि अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागतो. नियोजनामध्ये भविष्यातील संभवनीय घटनांबाबत अंदाज करता येतो. नियोजनकार म्हटलेला आहे इथं. नियोजनकार योजना तयार करताना या सर्व संभाव्य धोक्यांची व अनिश्चिततांची योग्य तरतूद करतात आणि संरक्षणात्मक यंत्रणा आगाऊ तयार केल्या जातात. अशा प्रकारे योग्य नियोजन व्यवसायातील धोके व अनिश्चितता कमी करते. आता उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर. योग्य नियोजनामुळे संसाधनांची उधळपट्टी व अपव्यय टाळता येतो अथवा तो कमी करणे संघटनेस शक्य होते. निर्धारित उद्दिष्टे गाठण्यासाठी उपलब्ध व संभाव्य संसाधनांचा पर्याप्त वापर करणे हे नियोजनाचे मुख्य ध्येय असते. परिणामी उपलब्ध व संभाव्य संसाधनांचा पर्याप्त वापर करून भौतिक साधने, पैसा व वेळ यांचा अपव्यय कमी करण्यात तसेच उत्पादनाचा सर्वंकष खर्च नियंत्रित करण्यात नियोजनाची मदत होते. निर्णय घेण्यास मदत. विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनेसमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. त्या पर्यायामधून सर्वसमावेशक पर्याय निवडण्याचे मोठे आव्हान व्यवस्थापनासमोर असते. सर्व पर्यायाचा सकारात्मक व नकारात्मक बाजूंनी विचार करून सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी नियोजन मदत करते. यातून ध्येय साध्य करणाराच पर्याय निवडला जातो. यातून ध्येय साध्य करणाराच पर्याय निवडला जातो. अशा रीतीने व्यवस्थापकाला
तर्कशुद्ध निर्णय घेण्यास नियोजन मदत करते. तदनंतर आपण दुसरा प्रश्न बघू. ई बँकिंग सेवा स्पष्ट करा. विविध प्रकारच्या ई बँकिंग सेवा पुढील प्रमाणे वर्णन करता येतील. नंबर 1, स्वयंचलित नगद प्रदान सुविधा. स्वयंचलित नगद प्रदान सुविधा, एटीएम म्हणतो आपण त्याला, ऑल टाइम मनी. कोणत्याही वेळी एटीएमद्वारे खातेदार स्वतः आपल्या खात्यामध्ये पैसे भरू शकतो. तसेच गरजेच्या वेळी एटीएम कार्डद्वारे पैसे काढू शकतो. बँका एटीएम मशीन सुविधा जागोजागी उपलब्ध करून देतात. ही सुविधा 24/7 उपलब्ध असते. 24/7 म्हणजे काय? 24 तास उपलब्ध असते, असं त्याचा अर्थ. 24 बाय नाही तर 24 तास. खातेदार गुप्तता राखून एटीएम मशीनद्वारे इतर बँकांमधील आपल्या खात्यासंबंधी व्यवहार करू शकतात. एटीएमचा उपयोग विविध सुविधांसाठी देखील होतो. उदाहरणार्थ शिल्लक नगद चौकशी, धनादेश पुस्तक मागणी इत्यादी. आता नंबर 2, क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. या कार्डच्या मदतीने खातेदार विविध गोष्टीसाठी पैसे खर्च करू शकतात. क्रेडिट कार्ड देणारी बँक खातेदाराला ठराविक रक्कम वापरण्याची मुभा देते, म्हणजे परवानगी देते. नंतर ठराविक मुदतीनंतर विशिष्ट व्याज आकारून ती रक्कम वसूल करते. यामुळे कार्डधारकाला रोख रक्कम बाळगण्याची गरज नसते. डेबिट कार्ड. डेबिट कार्ड म्हणजे काय बघा आता. व्यावसायिक बँका आपल्या खातेदारांना खाते उघडल्याबरोबर पासबुक, चेकबुक सोबतच डेबिट कार्डही देतात. या कार्डचा उपयोग करून खातेदार खरेदी करू शकतात. विविध देय रकमा देऊ शकतात. त्यानंतर त्यांच्या खात्यावर किंवा ग्राहकांच्या खात्यावर ही रक्कम डेबिट केली जाते. नंबर 4, आरटीजीएस सुविधा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. आरटीजीएस म्हणजे तत्काळ निधी हस्तांतरण प्रणाली सुविधा होय. या सुविधेअंतर्गत तत्काळ, रिअल टाइम व स्थूल आधारावर ग्रॉस सेटलमेंट एका बँकेकडून दुसऱ्या बँकेत खातेदाराच्या वतीने निधी हस्तांतरण केला जातो. या सुविधेअंतर्गत किमान रकमेची मर्यादा ₹2 लाख असते, परंतु किमान रक्कम वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळी असते.
तर किती प्रश्न झाले आपले आता? 2 झाले का? तिसरा प्रश्न बाकी आहे वाटतं. ग्राहकाचे अधिकार स्पष्ट करा. यामध्ये अजून आपलं याच प्रश्नामध्ये अजून 3 पॉईंट राहिले. तर बघा, नंबर 5, राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, नेफ्ट, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ही सुविधा नेट बँकिंगद्वारे राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असते. व्यक्ती, संस्था, कंपनी ज्यांचे बँकेत खाते आहे असा खातेदार या प्रणाली अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, एका बँकेमधून देशातील दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करू शकतो. खातेदाराला शाखेचा हस्तांतर सांकेतिक क्रमांक, निफ्ट कोड व लाभार्थ्याचे सर्व खातेविषयक तपशील द्यावे लागतात. राष्ट्रीय निधी हस्तांतरणामध्ये सर्व विनंती किंवा व्यवहार एकत्रित करून व्यवहार पूर्ण केले जातात. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. बँकेने खातेदाराला नेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर उपलब्ध करून दिल्यावर ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादींच्या साहाय्याने बँक खाते संबंधित सर्व व्यवहार करू शकतो. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. बँकेने खातेदाराला नेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर उपलब्ध करून दिल्यावर ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादींच्या साहाय्याने बँक खाते संबंधित सर्व व्यवहार करू शकतो. या सुविधेमुळे खातेदाराला आपले विविध व्यवहार केव्हाही तपासता येतात. पैसे किती भरले, काढले, ट्रान्सफर केले, शिल्लक किती, आतापर्यंतचे व्यवहार यांची माहिती मोबाईलवर त्वरित काही सांकेतिक क्रमांक कोडच्या साहाय्याने पाहता येतात. मोबाईलच्या मदतीने ग्राहक निधी हस्तांतरण, धनादेश, पेमेंट थांबवणे इत्यादी व्यवहारही करू शकतो. शेवटचा पॉईंट आहे तात्काळ पैसे देयक सुविधा, IMPS, इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम. इन्स्टंट मनी पेमेंट सिस्टीम, तात्काळ पैसे देयक सुविधा. या सुविधेच्या साहाय्याने ग्राहकांच्या इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध होते. तर हा झाला तुमचा तिसरा प्रश्न. आता आपला कोणता राहिला? दुसरा प्रश्न झाला. आता ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा. प्रश्न 7व्या मधील 2 प्रश्न झालेले आहेत. पहिला प्रश्न आपण घेतला नियोजनाचे महत्त्व सांगा. दुसरा घेतला ई बँकिंग सेवा स्पष्ट करा.
आता आपणाला घ्यायचं आहे ग्राहकाचे अधिकार स्पष्ट करा. आता बॅटरी थोडीच राहिलेली आहे, पटपट घेऊया आपण. 15 मिनिटामध्ये व्हायला पाहिजे. ग्राहकांचे विविध हक्क अधिकार पुढील प्रमाणे वर्णन करता येतात. नंबर 1, सुरक्षिततेचा अधिकार. सुरक्षिततेच्या या अधिकारानुसार प्रत्येक ग्राहकाला ज्या वस्तू मानवी जीविताला व मालमत्तेला धोकादायक व अपायकारक ठरू शकतात अशा वस्तूंची विक्री केल्यास ग्राहकाला त्यापासून सुरक्षितता म्हणजे संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. सुरक्षिततेचा अधिकार पुन्हा बघा. सुरक्षिततेच्या या अधिकारानुसार प्रत्येक ग्राहकाला ज्या वस्तू मानवी जीविताला व मालमत्तेला धोकादायक व अपायकारक ठरू शकतात अशा वस्तूंची विक्री केल्यास ग्राहकाला त्यापासून सुरक्षितता म्हणजे संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. धोक्याची विद्युत उपकरणे, मोटारी, खेळणी, औषधे, अन्नपदार्थ, ज्वालाग्राही पदार्थ इत्यादी वस्तूंच्या संदर्भात उत्पादनाने सुरक्षिततेबाबत खात्री दिली पाहिजे. उत्पादकाने सुरक्षिततेबाबत खात्री दिली पाहिजे. उत्पादनाने नाही तर उत्पादकाने सुरक्षिततेबाबत खात्री दिली पाहिजे. ज्यावर एगमार्क, ISI, BIS चिन्हे आहेत हे पाहूनच ग्राहकांनी दर्जेदार उत्पादने खरेदी करणे पसंत केले पाहिजे. माहितीचा अधिकार. वस्तूची किंमत, गुणवत्ता, उत्पादकाचे नाव, वस्तूच्या वापरासंबंधीच्या सूचना, वस्तूची उत्पादन तारीख, अंतिम वापराची तारीख इत्यादी माहिती मिळवण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. कायद्यानुसार ही सर्व माहिती वस्तूच्या संमिश्रणावर देण्याचे उत्पादकावर बंधन आहे. माहितीचा अधिकार व खाद्यपदार्थ, औषधे, सुटे भाग व इतर उत्पादने व सेवांसाठी लागू पडतो. नंबर 3 आहे वस्तू व सेवा निवडीचा अधिकार. वस्तू सेवा निवडीच्या या अधिकारामुळे ग्राहकाला आपल्या आवडीनुसार वस्तूची निवड करण्याचा हक्क आहे. गरज, आवड व खरेदी क्षमता यानुसार ही निवड त्याला करता आली पाहिजे. एक विशिष्ट वस्तू अथवा सेवा खरेदी करण्यासाठी ग्राहकावर सक्ती अथवा दबाव आणता कामा नये. भारतीय ग्राहकास दूरसंचार, वाहतूक आणि पर्यटन, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू, FMCS इत्यादी वस्तू सेवा निवडण्याचा अधिकार आहे. ग्राहकांचे ऐकून घेण्याचा अधिकार. ग्राहकाला तो वापरत असलेल्या वस्तूच्या अथवा मालाच्या संदर्भातील तक्रारी व्यवसाय संस्थेकडे करण्याचा व कंपनीने त्या
तक्रारी ऐकून सोडवण्याचा अधिकार आहे. जर व्यवसाय संस्थेने तक्रारीची दखल घेतली नाही तर ग्राहक आयोगाकडे तक्रार नोंदवता येते. तसेच उत्पादनाचा दर्जा, प्रमाण, किंमत आणि बांधणी इत्यादी संबंधीच्या सूचना उत्पादक आणि व्यापाऱ्यास देण्याचा अधिकार ग्राहकास देण्यात आला आहे. अलीकडील काळामध्ये तक्रार करणे सोपे झाले आहे. ग्राहक पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतो. 5वा पॉईंट आहे ग्राहक शिक्षणाचा अधिकार. ग्राहकाला तक्रार कोठे नोंदवावी व नुकसान भरपाई कोठून मिळवावी याबाबत माहिती मिळण्यासंबंधीचा हा अधिकार आहे. याबाबत शिक्षण मिळण्यासंबंधीचा हा अधिकार आहे. कशाच्या बाबतीत? ग्राहकाला तक्रार कोठे नोंदवावी व नुकसान भरपाई कोठून मिळवावी याबाबत माहिती अथवा शिक्षण मिळण्यासंबंधीचा हा अधिकार आहे. ग्राहकाला त्याच्या शोषणाविरुद्ध लढा देण्यास ग्राहक शिक्षण सामर्थ्य देते. ग्राहक शिक्षणाच्या कामात माध्यमे, अशासकीय संस्था, सरकार, शासन महत्त्वपूर्ण योगदान देतात. उदाहरणार्थ जागो ग्राहक जागो अभियान. अशासकीय संस्था, सरकार महत्त्वपूर्ण योगदान देतात. उदाहरणार्थ जागो ग्राहक जागो अभियान. नंबर 6 प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या नवीन तरतुदीनुसार ग्राहकास प्रतिनिधित्वाचा अधिकार देण्यात आला आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या नवीन तरतुदीनुसार ग्राहकास प्रतिनिधित्वाचा अधिकार देण्यात आला आहे. कायद्यानुसार ग्राहकाला वैयक्तिकरित्या किंवा सामूहिकपणे विविध ग्राहक पंचायत, ग्राहक संघटनांमध्ये प्रतिनिधित्व करून ग्राहकांचे हित जोपासण्यासंबंधी अधिकार देण्यात आला आहे. ग्राहक न्यायालयामध्ये व्यावसायिक वकिलाची मदत न घेता स्वतः वैयक्तिकरित्या दाव्याच्या समर्थनार्थ बाजू मांडण्याचा अधिकार या कायद्यानुसार देण्यात आला आहे. तर आपले 7 प्रश्न झालेले आहे. प्रत्येक उपप्रश्नास 5 गुण, एकूण गुण 10. 3 प्रश्न जरी दिलेले असतील तर 2च प्रश्न सोडवायचे आहे. तर पुढील लेक्चरमध्ये आपण फक्त आता 8वा प्रश्न घेऊ आणि मग हळूहळू आपली ही प्रश्नपत्रिका संपते आहे. तर गुड नाईट, सी यू अगेन.